नमस्कार. ललितास चुल्हा चौकामध्ये मी ललिता परिहार आपल्या सगळ्या खवय्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, थंडी वाढू लागली आहे आणि डिसेंबर महिना जवळ आला की आपल्याला क्रिसमसचे वेध लागतात. तर आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे क्रिसमस स्पेशल प्लम केक किंवा फ्रूट केक. चला तर रेसिपी पाहूया. या केकसाठी आपण इथे 10-15 खजूर घेतलेले आहेत आणि याच्या बिया काढून आपण याचे तुकडे करून घेतो आहोत. या सगळ्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आणि याचे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे. हे सगळं काम आपल्याला आदल्या दिवशी करायचं आहे. इथे आपण अक्रोडचे तुकडे घेतलेत, काळ्या मनुका घेतल्यात, साधे बेदाणे घेतलेत, काजू तुकडा घेतला आणि बदाम घेतलेत आणि ह्या वाटीभर टूटी फ्रुटी आहेत. ह्या होममेड आहेत. तर ह्याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे ग्लासभर आपण ऑरेंज ज्यूस काढून घेतलेला आहे. 2 संत्र्यांचा ज्यूस काढून घेतलेला आहे हा. आता एका भांड्यामध्ये आपण खजुराचे तुकडे हे घेतलेले आहेत. आता त्यामध्ये एक एक आपण ड्रायफ्रुट्स टाकत जाणार आहोत. बेदाणे, मनुके आणि काजू बदामाचे तुकडे हे आपण सगळं आपल्या आवडीप्रमाणे आणि गरजेनुसार घ्या, कमी जास्त करू शकता. हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे आणि यामध्ये ऑरेंज ज्यूस टाकून आपल्याला हे रात्रभर भिजत घालायचं आहे. या रसामध्ये सगळे बुडले पाहिजे म्हणजे जेणेकरून ते नरम होतील. तर आता आपण हे रात्रभरासाठी झाकून ठेवूया. आता या रसापैकी फक्त हा 2 चमचे रस उरलेला आहे. आता हे आपण दुसऱ्या दिवशी केक करायला घ्यायच्या अगोदर पाहिलं तर सगळे ड्रायफ्रुट्स सोक झालेत ऑरेंज ज्यूस मध्ये आणि जे खजूर आपण तुकडे केले होते ते सुद्धा मऊ झालेले आहे आणि त्याची एक पेस्ट सारखं झालेलं आहे. आता इथे एक भांड्यामध्ये ह्या बटरच्या क्यूब घेतलेल्या आहेत. साधारणतः 3 चमचे रूम टेम्परेचरला आहे हे. तुम्ही याऐवजी तेल सुद्धा वापरू शकता. हे बटर आपलं रूम टेम्परेचरचं आहे आणि आपण हे फेटून घेणार आहोत. एक 2 मिनिटं आपण हे फेटून घेणार आहोत. 3 चमचे आपण साखर टाकूया. आता मी यामध्ये 3 चमचे पिठी साखर टाकते. साखर थोडी कमी टाकली आहे कारण आपण ड्रायफ्रुट्समध्ये खजूर घेतलेला आहे त्यामुळे खजुराचा गोडवा असणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे सुद्धा साखर घालून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं आहे म्हणजे बटर थोडंसं हलकं होईल. इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. दूध आपलं थोडंसं कोमट आहे आणि त्यामध्ये 1 चमचा विनेगर टाकून आपल्याला हे करडेल करायचं आहे म्हणजे दुधाला आपल्याला विरजण लावायचं आहे. हे आपण साईडला ठेवूया आणि आता एका भांड्यामध्ये मी गाळणी घेतलेली आहे, चाळणी, पिठाची चाळणी आणि त्यामध्ये
हे सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला आणि लागेल तसं दूध टाकायचं. आपलं ड्रायफ्रूट्सचं जे भांडं होतं त्यामध्येच थोडंसं दूध टाकून मी हे मिक्स करून घेते. कट अँड फोल्ड पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. साधारणतः अर्धा ते पाऊण ग्लास आपल्याला दूध लागलेलं आहे. हे पहा, हे अशा प्रकारची कन्सिस्टन्सी असायला हवी. आता हे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण या पातेल्यामध्ये हे सगळं बॅटर काढून घेऊया. 2 ते 3 वेळा आपण हे टॅप करून घेऊया, म्हणजे त्यातली हवा सगळी निघून जाईल. आणि आता आपला कुकर सुद्धा प्रीहीट झालेला आहे. यामध्ये मी एक स्टीलची रोळी ठेवलेली आहे आणि त्यावर हे केकचं पातेलं ठेवते. आता मीडियम फ्लेमवर 25 ते 30 मिनिटं आपण हे बेक करणार आहोत आणि त्यानंतर 20 ते 25 मिनिटं आपण थोडासा सिम करणार आहोत गॅस. आपण हा केक 30 मिनिटं मीडियम फ्लेमवर ठेवला होता आणि 25 मिनिटं आपण सिमवर केला होता. आणि त्यानंतर कुकर पूर्ण थंड होऊन आपण 10 ते 15 मिनिटांनी हे काढलेलं आहे. म्हणजे एकंदरीत 50 ते 55 मिनिटं लागलेली आहे आपला पूर्ण केक व्हायला कुकरमध्ये. ते तुम्ही पीठ किती घेतलेलं आहे त्यावर सुद्धा केकला वेळ कमी जास्त लागू शकतो. तर आपल्याला हे 50 ते 55 मिनिटामध्ये आपला हा केक तयार झालेला आहे. सुरी टाकली असता अजिबात कुठे चिकटत नाही आहे आणि आपला केक व्यवस्थित पूर्णपणे झालेला आहे. आता कुकर अजूनही गरम आहे, पण आपण पातेलं काढून घेऊया आणि सुरीने त्याच्या सगळ्या कडा मोकळ्या करून घेऊया. छान सॉफ्ट झालेला आहे. सगळ्या घरभर वास छान पसरलेला आहे. आणि पहा किती सॉफ्ट आपला केक आहे आणि अजून केक गरम आहे. कलर पण छान आलेला आहे आणि मस्त मऊसर झालेला आहे आपला केक. आता आपण हा गार करून घेऊया आणि मग केक कटिंग करूया. केक अजूनही गरम आहे पण राहवत नाही आहे, त्यामुळे आपण केक कटिंग करून घेऊया. हे पहा, मस्त आजपर्यंत खूप झालेला आहे. या क्रिसमसला हा फ्रूट केक किंवा प्लम केक तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडली लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला